आपल्या नावाने. नमस्कार, मी दर्शन साटम. मी पार्श्वगायक आहे आणि मराठी पाऊल पडते पुढे हे माझ्या वडिलांचं प्रोडक्शन आहे. आणि गेले 32 वर्ष आम्ही हा कार्यक्रम अखंड भारतभर राबवत आहोत. त्यापैकी आमचे 250हून अधिक प्रयोग हे फक्त गोव्यात झालेले आहेत. हा आमचा रेकॉर्ड आहे. गोव्यात आजपर्यंत कोणत्याच महाराष्ट्रातील कार्यक्रमाने इतके कार्यक्रम केलेले नाही आहेत. आणि अखंड भारतभर आता आमचे 4895 प्रयोग झालेले आहेत. तर हा देखील एक रेकॉर्डच आहे, म्हणजे मराठी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये हा रेकॉर्ड आहे. तर आमच्या कार्यक्रमाचा जो म्हणजे बाज आहे तो आहे मराठी संस्कृती. तर आम्ही पहाटेच्या भूपाळीपासून ते महाराष्ट्रातील इतर सर्व पारंपरिक जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, जसे की शेतकरी नृत्य आहे, गवळण आहे, त्याच्यानंतर दिंडी आहे, वारी आहे, पंढरपूरची अभंग आहे, तसं शेतकरी नृत्य, ठाकर नृत्य, लावणी आहे याच्यात. तसेच आम्ही मराठी आत्ताच्या नवीन जनरेशनला देखील थोडंसं या कार्यक्रमामध्ये म्हणजे त्यांनाही त्या कार्यक्रमाची आपुलकी लागावी, त्यांनाही गोडी लागावी, यासाठी आम्ही त्याच्यामध्ये काही मराठी नवीन चित्रपटातील गीतं, काही मराठी गाणी अल्बममधली ती देखील याच्यामध्ये ॲड केलेली आहे. तर आमचा कार्यक्रम जो आहे तो प्रत्येक वयोगटातील लोकांना बांधून ठेवण्यासारखा आहे. आम्ही त्या हिशोबाने त्याची रचना केलेली आहे आणि हा पूर्ण बांधलेला कार्यक्रम आहे. तुम्हाला कुठेही असं वाटणार नाही की ह्या कार्यक्रमामध्ये कुठे खंत पडतोय, कुठे मध्ये ब्रेक येतोय, असं नाही वाटणार. केले गोव्यात कार्यक्रम करत असताना काय वाटलं? आम्ही दरवर्षी शिमगोत्सवाची वाट पाहत असतो, कारण आम्हाला शिमगोत्सवात गोव्यात येण्याची संधी मिळते. आमच्या कलाकारांना गोव्यात यायला खूप आवडतं. गोव्यातले पदार्थ, गोव्यातले समुद्रकिनारे हे पाहण्यासाठी आमचे कलाकार उत्सुक असतात आणि तसेच गोव्यातले रसिक मायबाप देखील आमच्यासाठी उत्सुक असतात. गेले आम्ही 20-25 वर्ष गोव्यात कंटिन्यू येत आहोत कार्यक्रमाच्या निमित्ताने. काही वेळा आम्ही गणेशोत्सवात देखील येतो, काही वेळा आम्ही शिमगोत्सवात येतो. शिमगोत्सवात आमचे कार्यक्रम जास्त असतात, तर आम्ही शिमगोत्सवासाठी जास्त प्रतीक्षा करत असतो, कारण आम्हाला इकडे जास्त काळ राहता येतं गोव्यात. गोव्यातल्या लोकांबद्दल, गोव्यातल्या लोकांच्या रसिक मायबांचा रिस्पॉन्स देखील आमच्या कार्यक्रमाला खूप छान असतो. त्यामुळे आम्हाला आज एक वेगळा ट्रेंड चालू असतो की डिस्को डान्स असा जो प्रकार जो चालू असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन पुढे जाता. त्यावेळेला तुम्हाला किंवा रसिकांकडून कसा काय प्रतिसाद वाटतो? नाही, आमचा कार्यक्रम असा आहे की आम्ही डिस्को, आमच्याकडे एकही गाणं आमच्याकडे रेकॉर्डवरचं नसतं. आम्ही प्रत्येक गाणं लाईव्ह सादर करतो. आमचे 5 म्युझिशियन प्रत्येक गाणं लाईव्ह वाजवतात आणि आमचे सगळे सिंगर प्रत्येक गाणं लाईव्ह गातात. याबद्दल मी प्राऊड फील करतो. एकही गाणं तुम्हाला रेकॉर्डवरती वाजलेलं दिसणार नाही. आणि आम्ही आमचा हातखंडाच हा आहे की आम्ही आमच्या संस्कृतीला अशा प्रकारे रिप्रेझेंट करतो. तेच मी सांगितलं की नाही लहान मुलगा तर ना तर मोठी माणसं, इव्हन वयस्कर माणसं देखील या कार्यक्रमातून उठणार नाही याची गॅरंटी आमची असते. असं आपण गोव्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कार्य केलेलं आहे, म्हणजे कार्यक्रम केलेले आहे, याच्या व्यतिरिक्त ऑल ओव्हर इंडिया किंवा इंडियाच्या बाहेर कुठे? तसेच आता सध्या जसं गोव्याबद्दल आम्ही रेकॉर्ड सांगितलं की गोव्यात सर्वाधिक प्रयोग केले, तसेच आम्ही सध्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे मध्य प्रदेशमध्ये देखील सगळ्यात जास्त कार्यक्रम केले. महाराष्ट्रातला एकमेव ग्रुप असेल जो इतर शहरांमध्ये जाऊन सर्वाधिक कार्यक्रम करतोय. तसेच दिल्लीला कार्यक्रम केले आहेत, गुजरातला कार्यक्रम केले आहेत, तसेच आम्ही आपल्या कर्नाटकात कार्यक्रम केलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रा व्यतिरिक्त आम्ही गोवा, मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली, कर्नाटक या शहरांमध्ये, म्हणजे या अशा पद्धतीचं फील. महाराष्ट्राच्या बाहेर प्रत्येक मराठी रसिक जो असतो तो आमच्या मराठी कलेसाठी म्हणजे तो आमच्या कलेचा सादरीकरण पाहण्यासाठी नेहमी आतुरतेत असतो की आम्ही कधी त्या ठिकाणी येतो, आमची कला सादर करतो. आणि तो एकदम आम्हाला जो रिस्पॉन्स देतो, मला असं वाटतं महाराष्ट्रात कला सादर करणं आणि महाराष्ट्राच्या बाहेर कला सादर करणं, महाराष्ट्राच्या कला बाहेर जेव्हा मी कला सादर करतो तेव्हा जे प्रेम मिळतं ते म्हणजे भरभरून असतं अगदी. आता याच्यात साधारण संच कितीचा आहेत, म्हणजे किती लोक तुम्ही कलाकार? आपण 35 कलाकार एकत्र आहोत. सगळे सर्व कलाकार म्हणून आपण 35 जण आहोत इथे. अभंग रिपोर्टच्या संदर्भात तुमचं काय मत आहे? बघा, जशी आम्ही संस्कृती सादर करतो, आम्ही पारंपरिक संस्कृती सादर करतो त्याच्या पारंपरिक स्वरूपात. तसेच आता अभंग रिपोर्ट सध्या नवीन प्रकारे, म्हणजे जे लोकांना जे इन्स्ट्रुमेंट त्या गाण्यांमध्ये कधी वाजले नव्हते, तर त्या इन्स्ट्रुमेंटना त्या गाण्यांमध्ये म्हणजे इंट्रोड्यूस करून ते आता यंगस्टर्स लोकांना कॅच करतात. यात काहीच वाईट नाहीये. मला असं वाटतं आपली पुरातन संस्कृती, आपले पुरातन अभंग आपण
नवीन युथ पर्यंत पोहोचवतं, त्याचा मार्ग कुठचाही असो, पण आज ते अभंग प्रत्येक युथच्या तोंडात बसलेले आहेत. तर मला असं वाटतं अभंग रिपोज देखील खूप चांगलं कार्य करत आहे. महाराष्ट्रीय संस्कृती जी जपण्याचा जो कोणताही ग्रुप ह्या म्हणजे वसा उचलेल, मला वाटतं त्या प्रत्येकाला आपण सपोर्ट केला पाहिजे. ओके. त्याच्यामध्ये गणेश नृत्य होईल, सादर केलं जाईल. त्यानंतर पहाटेच्या ओवी, वासुदेव, त्यानंतर अभंग, त्याच्यानंतर विठ्ठल गीतावरती नृत्य सादरीकरण केलं जाईल. तसेच शेतकरी नृत्य सादर केलं जाईल. त्याच्यानंतर आदिवासी नृत्य म्हणून आपण ठाकर जमातीचं नृत्य आपण इथे सादर करणार आहोत. त्यानंतर लावणी, आपण जी महाराष्ट्राचं लोककलेचं प्रतीक मानलं जातं ती लावणी सादर करणार आहोत. त्यानंतर आपण गवळण घेणार आहोत. त्यानंतर आपण शाहीर दादा कोंडके यांना एक आदरांजली म्हणून त्यांचा एक गाण्यांचा पॅच आहे, तर तो पॅच आपण एक सादर करणार आहोत. त्याच्यानंतर जेजुरीचं खंडेरायाचं गीत होईल. त्याच्यानंतर जोगवा सादर केला जाईल. त्यानंतर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होईल इथे एका गाण्यावरती. त्याच्यानंतर आपण कोळी नृत्याकडे वळणार आहोत आणि तसेच काही फिल्मी गीतं जी आजच्या लोकांना म्हणजे त्या गाण्यांचं क्रेज जास्त आहे. जसं की आजकाल ज्या गाण्यांमुळे लोक युथ जे आहे ते आपण त्या युथला अट्रॅक्ट करण्यासाठी ती काही युथ गाणी आपण घेणार आहोत. तसंच आपण या कार्यक्रमाचं शेवटी सावरकरांच्या गीताने आपण या कार्यक्रमाचं किती तासाचा कार्यक्रम? हा आपला 2.5 ते 3.25 तासाचा कार्यक्रम आहे.